मैत्रिणी, मी शरी माझ्या पुणे पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे डाळ बटाटा। तर बघूया रेसिपी। तर मी एक पॅन घेतलेला आहे। त्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण फोडणी घालायची आहे। फोडणीमध्ये तीळ, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता ची छान अशी मस्त फोडणी घातलेली आहे। जास्त छान तडतडली की भाज्या आपोआप चांगल्या होतात। तर आता ही फोडणी झाली आहे। यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा। एक कांदा घातलेला आहे। आता यामध्ये घालूया आपण लसूण, ठेचलेलं लसूण घातलेलं आहे। आता हे मिक्स करूया। यामध्ये घालायचं आहे हळद। ही छान अशी फोडणी भाजून घेऊया आपण। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की यामध्ये घालायचा आहे टोमॅटो बारीक चिरलेला। ही भाजी करायला अतिशय सोपी आहे। घरात कुठली भाजी अवेलेबल नसेल तर तेव्हा आपण ही भाजी करू शकतो। वाफवलेले 2 बटाटे घातलेले आहेत। आता हे एकत्र एकजीव करूया चांगलं। आपण मिक्स करायचं आहे। भाजी करायला अतिशय सोपी आणि पटकन होणारी आहे। घरात जर कुठलीही भाज्या शिल्लक नसतील किंवा कधी-कधी आपल्याला कंटाळा येतो भाजी करायचा, तेव्हा ही भाजी तुम्ही पटकन करू शकता। आता ही भाजी करत असताना इकडं आपण हे परतून घेऊया मिश्रण आणि दुसऱ्या साईडला आपण डाळ लावलेली आहे। आता यामध्ये आपण घालायचं आहे मसाला तिखट तुमच्या चवीनुसार, जसं तुम्हाला तिखट आवडतं त्या पद्धतीने मसाला तिखट घालायचं आहे। तसेच घातलेला आहे इथं गोडा मसाला, 1 चमचा गोडा मसाला आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटा हा डाळीमध्ये पूर्ण मिक्स होईल। त्यामुळे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालतलं आहे मी कलरसाठी थोडंसं लाल तिखट। याने छान असा कलर येतो भाजीला। एक अर्धा चमचा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे तुम्ही घालू शकता, स्किप केलं तरी चालेल। आता हे मिक्स करूया आपण, चांगल्याला भाजूया। आता ही डाळ घालायची आहे। मुगाची डाळ आहे आणि थोडीशी तूर आहे। यामध्ये दोन्ही मिक्स करून कुकर लावलेला आहे। डाळ लावताना यामध्ये किंचित हळद आणि हिंग घातलेला आहे। वरून थोडंसं तुम्हाला जशी भाजी दरदरीत हवी आहे, पातळ हवी आहे, तसं डाळीचं पाणी ते घातलेलं आहे। आता छान मिक्स करून घेऊया। बटाटा चांगला एकजीव करून घेतल्यामुळे यामध्ये बटाटा आणि डाळ अशी वेगळी राहणार नाही, ती एकजीव होऊन जाईल। सगळं छान एकत्र करूया। अजून थोडंसं डाळीचं पाणी होतं माझ्याकडे, तेही मी घातलेलं आहे, की भातावरही मला खायची आणि चपातीसुद्धावरही चालते। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो घातला आहे। थोडंसं गूळ घालायचं आहे। गूळ हे ऑप्शनल आहे, तुम्ही साखरही वापरू शकता, पण गुळाने छान चव येते। आता हे छान मिक्स करायचं आहे आणि ह्याला एक छान उकळी आणून द्यायची आहे। उकळी आणल्यानंतर यामध्ये वरून कोथिंबीर घालायची आहे। तर हे झाले डाळ बटाटा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लिहून कळवा। माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।